हा जो पिरियड आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. काहीच दिवस परीक्षेला उरलेले आहेत, तर गोंधळून जाऊ नका. सिंपल गोष्टी मी तुमच्यासोबत क्लिअर करते, फक्त तेच फॉलो करत चला. एक खूप सोपं आणि सरळ सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला या पिरियडमध्ये काय, तुम्ही जो काही अभ्यास करताय ना त्या अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग करा. म्हणजे व्यवस्थित नियोजन करून तुम्ही अभ्यासाला बसाल. जेव्हा पण तुम्हाला अभ्यास करायचा, तुमचा वेळ ठरलेला आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करा की तुम्हाला नेमकं काय करायचंय. त्याचबरोबर तुम्ही जे काही वाचताय, रीड करताय, तर फक्त रीड नका करू, तर त्या गोष्टींवर विचार करा. आठवा त्या गोष्टींना की तुम्ही काय अभ्यास केलाय. थिंक ऑन इट. ठीक आहे, त्याच्यावर विचार करा आणि तशा पद्धतीने अभ्यास करा. नुसतंच वाचत चाललंय असं करत बसू नका. मित्रांनो, तुम्ही अभ्यासाचं नियोजन करतात, अभ्यास करतात, पण हे बघा, तुमचा जो काही पिरियड आहे ना अभ्यासाचा तो ठरवून घ्या. जसं की बऱ्याच मुलांना सकाळी आवडतं अभ्यास करायला, कुणाला रात्री आवडतं. तर त्यानुसार तुम्ही 3 ते 4 तास तुमचे डिसाईड करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आणि हे बघा, जो काय तुमच्या शाळेचा टाइम असेल, कॉलेजचा टाइम असेल, तो वगळता तुम्ही ऍटलीस्ट 5 ते 6 तास आता अभ्यास केला पाहिजे. हा गरजेचा आहे. कारण की एक्झाम जवळ आली आहे म्हटल्यावर विषयच येत नाही. आणि ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही तर 10 तास अभ्यास केला तरी चालेल आणि करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला टाइम हा डिव्हाइड करून घ्यायचा आहे की आपल्याला कशा कशा टायमाला अभ्यास करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला बसणार तर तेव्हा एकदम सलग 3-4 तास अभ्यास केला, अरे वा मी तर 12 वाजेपासून बसलो होतो, 4 वाजेपर्यंत अभ्यास केला, असं नका करू. कारण की यात काय होतं, तुम्ही फक्त अभ्यास करता, तुम्हाला लक्षात राहत नाही तुम्ही काय करताय. तर जो काही अभ्यास करतायत ना तो चांगला करा. म्हणजे 2 तास अभ्यास करा, थोडा ब्रेक घ्या, परत अभ्यासाला बसा. त्यात मात्र टाइमपास करू नका, स्वतःसोबत चीट करू नका. मित्रांनो, या वेळेस तरी आता चीट करू नका. तर मित्रांनो, थोडं काळजी घ्या. हे दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. तर याच्यावर थोडी मेहनत करा आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष ठिकाण निवडा. तिथं तुम्ही तुमची अभ्यासाची जागा फिक्स करा आणि तिथं अभ्यासाला बसायचं. आणि अभ्यास करत असताना तुमची झोप सुद्धा खूप जास्त गरजेची मित्रांनो. तर तुम्ही कमीत कमी 7 ते 8 तास इतकी झोप घेतली पाहिजे. तर 7 ते 8 तासाची झोप वगळता बाकीचा जो वेळ मिळतोय त्याच्यात तुम्हाला अभ्यास मॅनेज करायचा आहे 5 ते 6 तासांचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं दिवसाचं नियोजन तुम्हाला एक दिवस अगोदर, झोपण्या अगोदरच क्लिअर करून घ्यायचंय की तुम्हाला उद्या उठून काय करायचंय. ठीक आहे, टाइम टेबल बसवण्यात टाइमपास करू नका. तुम्ही आदल्या दिवशीच डिसाईड करून घ्या की उद्या उठून आपल्याला काय करायचं, बस तुम्हाला एवढंच करायचंय. आणि याच्यात तुम्हाला मेन म्हणजे काय, जे काही कठीण सब्जेक्ट आहेत त्याला थोडा जास्त वेळ द्यायचा आहे आणि जे सोपे सब्जेक्ट आहेत त्याला थोडा कमी वेळ द्या. म्हणजे लगेच रिव्हिजन झालं की तो सब्जेक्ट तुमचा क्लिअर होईल. जो कठीण आहे त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा मात्र मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील, 4-5 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम, म्हणजे अभ्यासक्रम सिलेबस जर तुमच्या समोर असेल, वेटेज माहित असेल, तर त्यानुसार तुम्हाला महत्वाचे जे पॉइंट्स आहेत, महत्वाचे जे भाग आहेत पोर्शन मधले, ते तुम्हाला समजतील आणि त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. सर्वच करत बसणार त्याच्यात वेळ वाया जातो. ठीक आहे, तर आता वेळ आहे की ती महत्वाचे जे गोष्टी आहेत, महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्याचाच अभ्यास करायची आता वेळ आहे. नोट्स जर आपल्या रेडी असल्या तर आपली रिव्हिजन लवकर होते. त्याच्यामुळे नोट्स काढण्याची सवय असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करतायत ना, तर माझं एक सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर स्वतःच टाइमर लावून सॉल्व्ह करा. त्याच्याने काय होतं माहिती का, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुम्हाला पेपर पॅटर्न एकदा समजून जातं की ह्या विषयाचा पेपर अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे, कसा टाइम मॅनेज करायचा आहे. या सर्व गोष्टी आपण यामधून शिकत असतो आणि आपल्याला एंड बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस हा कॉन्फिडन्स आपल्याला असतो की नाही, मी पेपर सॉल्व्ह केलेत, प्रॅक्टिस केली आहे, तर मला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील, मला नक्कीच यश मिळेल. आणि ह्या गोष्टी तुम्ही करत असताना, अभ्यास करत असताना, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना जे काही डाऊट्स निर्माण होत आहेत ते तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना विचारा किंवा क्लास लावले असेल तर क्लासच्या शिक्षकांना विचारा. तेव्हाच्या तेव्हा मात्र ते डाऊट क्लिअर करा. त्यांना स्किप करू नका. त्यांना जर स्किप केला आणि तोच प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत आला तर तेव्हा तुम्ही काय करणार. त्याच्यामुळे सांगते की जे काही डाऊट्स असतील ते एका पेजवर लिहून घ्या, ते डाऊट लगेचच क्लिअर करा. हा जो पिरियड आहे ना एक्झाम पिरियड मध्ये, ओव्हर थिंकिंग थोडं टाळा. जास्त विचार नका करू. जे दिसतंय समोर, जे आहे, जशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने करायचा आणि बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी.